सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड रोडला 3 वेळा वेगवेगळा निधी सुमारे 40 ते 45 कोटींचा निधी आला, मात्र अद्याप या रोडचे प्रश्न मार्गी लागला नाही। राज्य महामार्गाच्या या मस्तवलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ काम मार्गी न लावल्यास पुन्हा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे। 2 आठवड्यात रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन राज्य महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी लेखी स्वरूपात पत्र दिले आंदोलनादरम्यान दिले आहे। गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान नगर मनमाड रोड बाजार समिती समोर उत्तर नगर जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड रोडच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य महामार्गाचे अधिकारी दिग्विजय पाटणकर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, महसूलचे चांद देशमुख यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी श्रीरामपूरचे अशोक थोरे यांच्यासह संजय छल्लारे, अशोक सातपुते, श्री भंडारी, डॉक्टर महेश क्षीरसागर, शेखर दुबैया, ॲडव्होकेट हरिभाऊ साळगट यांनी मनोगत व्यक्त केले। तर आंदोलनामध्ये राहुरी तालुका प्रमुख सचिन म्हसे, लखन भगत, संजय दंडवते, भागवत मुंगसे, हरिभाऊ शेळके, गोकुळ लोंढे, विजय बडाक, अजित मोमीन, विजय सिरसाट, पोपट शिरसाट, कैलास कोहगडे, संतोष येवले, बाबासाहेब मुसमाडे, ओंकार खेवरे, रोहन भुजाडी, नितीन तनपुरे आदी शिवसैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी यावेळी आंदोलनामध्ये सामील झाले होते। तब्बल 1.5 तास चाललेल्या आंदोलनात नगर मंडळाचे महामार्गावर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। की वारंवार ह्या रस्त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते आणि ते आंदोलन करावं लागते। तर 10 वर्षापूर्वी जेव्हा हा रस्ता झाला तेव्हा कोलारच्या पुलावर एक आंदोलन केलं, त्याच्यानंतर नगरला जाऊन एका अधिकाऱ्याला काळं फासलं आणि तिथून पुढं हा रस्ता सुरळीत झाला होता। आणि त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे। मी राहुरीचे ठेंगे साहेब, मी तुम्हाला सांगतो की मला खूप वेळ भाषण करायचं नाही, मला लोकांची अडवणूक पण करायची नाही, परंतु हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे। मी आज तुरळक शिवसैनिक या ठिकाणी बोलवलेले आहे। खरोखर या मस्ती आलेल्या अधिकाऱ्यांनी जर आज ऐकलं नाही तर तुम्हाला सांगतो असं आंदोलन करू की तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकू। जे अधिकारी एक सांगणं कोण आले, त्यांचं नाव गाव मला त्याला कळू द्या आणि त्यांना काय अधिकार आहे, काय पॉवर आहे, किती दिवसाचं टेंडर होतं आणि किती दिवसात पूर्ण करायचं हे सर्व त्यांनी आम्हाला सांगायचंय। कारण आता बऱ्याचशा लोकांना काही गोष्टी माहित नाही। या रस्त्याच्या मेंटेनन्स साठी अगोदर 18 कोटी रुपये सरकारने, नंतर 9 कोटी रुपये पुन्हा दिले, तेही संपले। 15 कोटी रुपये त्या ठेकेदारावर डिबेट टाकलं आणि तेही संपले, तरी सुद्धा मेंटेनन्सही झाला नाही, तर रस्ता अजून लांबच राहिला। मग हे आंधळादळीतून कुत्रपीठ खातं। मग आता एवढे पैसे घेऊन हे अधिकाऱ्यांनी काय गवत उपटलं की काय मला माहित, हे पैसे गेले। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।